तर थोड्याच वेळापूर्वी तुम्ही डीजीपींची भेट घेतली महाराष्ट्राच्या. काय कारण होतं की तुम्ही थेट डीजीपींकडेच गेलात? अजितदादांचा जो ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला याबद्दल ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे त्याचा फॉलोअप आम्ही आमच्या लेवलवर घेत असतो. सेशनमध्ये जेव्हा हा मुद्दा आम्ही मांडला, कर्नाटकात जाऊन दुर्दैव की कर्नाटकात जाऊन आम्हाला तो FIR करावा लागला, तो तिथं स्वीकारला गेला, तो इथे ट्रान्सफर झाला आणि मग अधिवेशनामध्ये उत्तर देत असताना CM साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही CIDकडे तो पाठवू तपासासाठी. मी आजपर्यंत DGP सरांना भेटलो नव्हतो. आज भेटून कशा पद्धतीने आम्ही लढतोय, काय माहिती गोळा केली हे त्यांना तिथं सांगितलं आणि त्याच्याचबरोबर FIR बद्दल काय झालं हे त्यांना मी विचारलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि विचारण्यासाठी मी तिथे गेलो होतो. FIR हा आम्ही CIDकडे पाठवलाय असं त्यांनी तिथं सांगितलं. पण बोलत असताना एक तर आपले जे DGP आहेत ते चांगले आहेत, चांगल्या बॅकग्राऊंडचे आहेत, स्वच्छ प्रतिमेचे आहेत, पण बोलत असताना शब्दाचा कुठेतरी खेळ होताना आम्हाला वाटला. म्हणजे तपास आणि चौकशी असं काहीतरी त्याच्यामध्ये ती चर्चा त्यांनी त्या ठिकाणी केली. म्हणजे आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही तपास करणार का? ते म्हणाले आम्ही FIR CIDकडे पाठवलेला आहे, आम्ही चौकशी करून एक रिपोर्ट बनवून कोर्टाकडे त्या ठिकाणी देऊ. पण मी परत त्यांना विचारलं की तपास होणार का? त्याच्यावर त्यांनी काही स्पष्ट उत्तर त्या ठिकाणी दिलेलं नाही. त्यामुळे हे अस्पष्टता जी तपासाच्या बाबतीत सातत्याने आम्हाला अजितदादांच्या केसमध्ये त्या ठिकाणी दिसतेय. त्यामुळे मनामध्ये ज्या शंका आहेत त्या दुर्दैवाने वाढतच चाललेल्या आहेत.